नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 बघा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सराव पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा या पेपरमधील बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हरियाल। बघा हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य पक्षी आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं आहे? भारत देशाचं सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इंदिरा पॉइंट। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी हे टोक आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बघा सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोयना। बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प सातारा या जिल्ह्यामधला या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, कथकली हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील कथकली। बघा हे लोकनृत्य विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यासंबंधीचे या ठिकाणी लोकनृत्य आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता बोगदा आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील करबुडी हा बोगदा कोकण रेल्वे मार्गाचा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा या ठिकाणी बोगदा आहे। विद्यार्थी मित्र बघा करबुडी बघा हा बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? जल्लीकट्टू बघा हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील जल्लीकट्टू बघा हा सण प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यामध्ये बघा या ठिकाणी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7 बघा, चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील चिल्का हे सरोवर ओडिसा या राज्यामधलं या ठिकाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्राची बघा सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे? महाराष्ट्र राज्याची बघा सीमा एकूण किती राज्यांना भिडलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर महाराष्ट्र राज्याची बघा सीमा विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 राज्यांना या ठिकाणी भिडलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहेत, मागील सर्व पेपर व सर्व IMP PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF घ्यायचे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे?
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे. भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? तर विद्यार्थी मित्र बघा आर्यभट्ट, बघा हा भारताने अवकाशामध्ये सन 1975 या वर्षी बघा आर्यभट्ट बघा हा उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याने विचारले, बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापला? बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. पाण्याने पृथ्वीचा एकूण 71% भाग आहे, बघा 71% भाग या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? पाणीपत हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो. पाणीपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर ययाती या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? ज्ञानपीठ बघा हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ज्ञानपीठ बघा हा पुरस्कार साहित्य या क्षेत्रासंबंधीचा या ठिकाणी हा पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? अगम्य बघा या ठिकाणी एक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अगम्य बघा अगम्य म्हणजे न समजणारे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संतोष ट्रॉफी बघा ही खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. संतोष ट्रॉफी विद्यार्थी फुटबॉल या खेळासंबंधीची या ठिकाणी ट्रॉफी आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक विचारले कोणत्या एका राज्याची या ठिकाणी राजधानी गंगटोक? तर विद्यार्थी मित्र बघा गंगटोक बघा सिक्कीम या राज्याची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? 5 जून विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक 6 बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये विचारले खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या बघा शाईमध्ये सिल्वर नायट्रेट यांच्या ठिकाणी उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड बघा भारूड विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथ महाराजांनी बघा भारूड हा रचना प्रकार त्यांनी रूढ केलेला या ठिकाणी प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा पानिपत बघा विद्यार्थी बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता. पानिपत आणि कुरुक्षेत्र ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा पानिपत आणि कुरुक्षेत्र ही ठिकाणे बघा हरियाणा या राज्यामधली या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा केरळमध्ये विचारले केरळमधील खालीलपैकी कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा केरळ या राज्यामधलं हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे? तर पेरियार विद्यार्थी मित्रांनो हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड विद्यार्थी मित्रांनो हे जगामधलं सर्वात मोठं या ठिकाणी बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी कोणता बदल होय? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे कोणता बदल? बघा अत्यंत सावकाश कोणता होतो? तर उत्क्रांती विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सावकाश होतो. आणि एकदम पटकन होणारा कोणता असतो? क्रांती असतो. आणि सावकाश या ठिकाणी उत्क्रांती असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त मॅग्नीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीचे साठे विद्यार्थी मित्रांनो नागपूर आणि भंडारा बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक या ठिकाणी मॅग्नीचे साठे आढळतात.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वेरूळ येथील कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? तर राष्ट्रकूट बघा विद्यार्थी मित्रांनो, या घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, परीक्षेमध्ये विचारला ग्रंथ आहे. सन 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ विदा सावरकर यांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काजू संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? काजू संशोधन केंद्र विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे? तर वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, विद्युत प्रवाह खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणतं एकक आहे? तर ॲमीटर बघा, या एककामध्ये विद्यार्थी मित्रांनो विद्युत प्रवाह या ठिकाणी मोजला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात? तर भारतीय संसद बघा यांना या ठिकाणी घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना विचारली कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विक्रम बघा हे दळणवळण उपग्रह केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, विक्रम हे दळणवळण उपग्रह केंद्र बघा पुणे जिल्ह्यामध्ये आर्वी या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा CIDचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? CIDचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाला हरदयाळ बघा यांनी गदर संघटनेची स्थापना केली होती. तर बघा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापना केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर त्याचं योग्य उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील. लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना अमेरिकेमध्ये केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, सांगली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, आगा खान पॅलेस कोणत्या एका ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस विचारले कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आगा खान पॅलेस कोठा आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पुणे बघा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर सन 1965 वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला आहे. तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो, मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला बघा रायगड या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रस्किन बॉन्ड बघा हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड बघा हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? बघा, चित्रपट, संगीत, लेखक, चित्रकार. तर रस्किन बॉन्ड बघा हे लेखक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आहारामध्ये विचारले आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी काय असतो? आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय असतो? तर विद्यार्थी मित्रांनो कर्बोदक हे बघा आहारामधील या ठिकाणी ऊर्जेच्या ठिकाणी प्रमुख स्रोत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तहसीलदार बघा हा पुढीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? तहसीलदार. तर तहसीलदार विद्यार्थी वर्ग 1 या ठिकाणी शासकीय या ठिकाणी कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे? अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, कलम 312. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? नेरी बघा ही संस्था कोणत्या एका ठिकाणी आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. नेरी बघा संस्था विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? सचिन तेंडुलकर बघा यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता?
तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. सोबत तुम्हाला एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण बघा या ठिकाणी सर्व तुम्हाला मागील सर्व IMP पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील फक्त आणि फक्त 199 मध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.